नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ भारतीय पत्रकार संघाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशनला निवेदन। त्र्यंबकेश्वर येथे दैनिक पुढारीचे पत्रकार यांनी पार्किंग माफिया विरुद्ध बातमी लावल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली। भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम सर यांनी भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे। त्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली आहे। पत्रकार संरक्षण कायदा असताना देखील त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होताना दिसत आहे। भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। पत्रकार यांच्या संरक्षणासाठी अधिक कठोर कायदे बनवण्याची गरज आहे। कुठल्याही पत्रकारावर असा हल्ला झाला तर भारतीय पत्रकार संघ प्रथम मदतीस धावून जाईल, असे भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका कार्याध्यक्ष जयदीप बगाडे यांनी सांगितले। भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर यांनी पोलिसांकडून कमी शिक्षेचे कलम लावले असल्याचे सांगून त्यात कठोर शिक्षेचे कलमाची वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। भारतीय पत्रकार संघाचे दौंड शहर अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी देखील निषेध केला आहे। या निवेदनात भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम सर, दौंड तालुका कार्याध्यक्ष जयदीप बगाडे, दौंड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर, दौंड शहर अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रकाश सोनवणे, संघराज गायकवाड, राहुल आढाव, पत्रकार वाजिद बागन, जानीबाबा शेख, राहुल चव्हाण व शिल्पा जगदीश चिदगणे यांनी सह्या केल्या। काँग्रेस पक्षाचे जगदाळे व इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दौंड तालुका प्रतिनिधी जानीबाबा शेख। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।